58 लाख नोंदींना कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी द्या, अन्यथा 29 ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषण. अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा. प्रसाद लाड यांनी घेतली भेट. मागण्यांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात सापडलेल्या 58 लाख नोंदींना तातडीनं कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी द्यावी, अन्यथा 29 ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे. आज अंतरवाली सराटी इथं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत उपोषणानंतर सरकारनं मान्य केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार लाड यांनी विविध शासकीय निर्णय आणि संबंधित कागदपत्रांची माहिती जरांगे यांना दिली. यावेळी जरांगे पाटलांनी प्रशासनातील खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. सरकारनं निर्णय घेतले असले तरी ते प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप त्यांनी केला. विशेषतः मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती देण्याचा शासन निर्णय अद्याप अनेक शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत पोहोचलेला नसल्यानं विद्यार्थ्यांना स्वतःची फी भरावी लागल्याचं त्यांनी सांगितलंय. यावर प्रतिक्रिया देताना आमदार प्रसाद लाड यांनी मराठा विद्यार्थ्यांनाही ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती लागू करण्यात आल्या असून त्या संदर्भातील शासन निर्णय तात्काळ शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत पोहोचवला जाईल असं स्पष्ट केलंय. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आधीच फी भरली आहे त्यांची फी परत करण्याची कार्यवाहीही केली जाईल असं त्यांनी सांगितलंय. दरम्यान हैदराबाद गॅझेट इयरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीची SOP मानक कार्यपद्धती आजपासून लागू करण्यात आली असून आता त्यानुसार पात्र नागरिकांना प्रमाणपत्र दिली जातील अशी माहितीही यावेळी देण्यात आली आहे. राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत मनोज जरांगे यांनी आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची चिन्ह दिसत आहेत. जेवढे फास्ट निर्णय किंवा जेवढे फास्ट GR या मागच्या 10, 12, 15 दिवसात झाले तेवढे कदाचित कधी झाले नव्हते. आणि त्याचा मला आनंद आहे की एक वाटाघाटीचा सेतू बनण्याचा मी जो प्रयत्न केला तो सेतू मी असं नाही म्हणणार की तो पूर्ण झाला. अजून सेतू खूप मोठा आहे आणि तो सेतू पूर्ण करत असताना दादांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अजून मला खूप समाजासाठी करायचं आहे. आणि ते करत असताना काही प्रयत्न जे आम्ही पूर्ण केले ते पूर्णत्वाकडे जात आहेत याची मला आनंद आहे. ज्यामध्ये आपण एक मोठी मागणी केली होती की MIDC मध्ये मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत. त्या MIDC मध्येचं लकीर परिपत्रक तात्काळ काढलं गेलं. दुसरी आमची मागणी होती की आमच्या काही बांधवांनी स्वतःच्या या आरक्षणामध्ये बलिदान दिलं, त्यांच्या कुटुंबाला मदत झाली पाहिजे. त्या मदतीचा GR देखील निघाला आणि माझ्या माहितीप्रमाणे धनादेश देखील वाटले गेले. माननीय कुचे साहेबांच्या पण मतदारसंघात त्याचं घरी जाऊन देण्यात आलं. आणि मला एक गोष्टीचं त्याचा आनंद यासाठी आहे की माझ्या मराठा कुटुंबाच्या बांधवाला आज काही ना काहीतरी फुलना फुलाची पाकळी म्हणून दादाच्या प्रयत्नांनी ती मदत झाली. आणि आज ग्रामीण भागातल्या एका कुटुंबाला 10 लाखाची जर मदत झाली तर निश्चितपणे त्याच्यासाठी एक आधारवड निर्माण होतो. आणि आधारवड दादांच्या आशीर्वादाने आणि माननीय देवेंद्रजींच्या प्रयत्नांनी झाला याचा देखील मला आनंद आहे. त्यानंतर आमची मागणी होती की आम्ही SOP बनवावी आणि ती SOP दादांना दाखवूनच बनवली गेली. त्यामध्ये काही छोटे मोठे सुझाव सुचवले होते ते 2 दिवसानंतर करून पुन्हा दादांकडे पाठवले गेले. हे सगळे कागदपत्र मी इथं आणलेले आहेत. ती SOP देखील दिली गेली. त्यानंतर हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून आपली कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली होती. त्याचं व्हॅलिडेशन होत नव्हतं. त्यासाठी काही नियमावली आपण बनवायची होती. मी काल रात्री दादा G. श्रीकांत साहेबांशी पण बोललो, डिव्हिजनल कमिशनरशी. ते मैसूरला आहेत, परंतु त्यांनी तात्काळ मिसाळ साहेब आणि छत्रपती संभाजीनगरला ऍडिशनल कलेक्टर मॅडमशी पण माझं बोलणं करून दिलं. आणि त्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये अपेक्षित आम्हाला आहे त्या पद्धतीमध्ये आज मराठवाड्यामध्ये तरी काम चालू आहे. तसंच काम पश्चिम महाराष्ट्रात देखील चालू आहे. कोकण आणि इतर डिव्हिजनमध्ये आम्ही आढावा घेतो आहोत. आचारसंहिता 22 तारखेपर्यंत आहे, त्यामुळे काही गोष्टीची अडचण आहे. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, दादांच्या प्रयत्नामुळे 1 तारीख म्हणजे 30 तारखेला दादांचं उपोषण संपलं आणि 1 तारखेपासून 18 तारखेपर्यंत जवळजवळ 613 नवीन अर्ज आले. आणि त्या नवीन अर्जापैकी 476 लोकांना जात पडताळणी प्रमाणपत्र दिलं गेलं आणि 137 अर्ज शिल्लक आहेत. त्याची देखील मी माहिती घेतली. येणाऱ्या 3-4 दिवसात ते देखील अर्ज केले जातील. दादांची सर्वात मोठी मागणी होती की शिंदे समितीला पुन्हा 1 वर्ष मुदतवाढ द्यावी. ती शिंदे समितीची मुदतवाढ देखील
आम्ही दिलेली आहे आणि त्यामध्ये शिंदे समितीला जे 58 लाख नोंदी मिळाल्या त्या नोंदी जिल्हानिहाय, तालुकानिहाय, ग्रामपंचायतनिहाय आपण प्रत्येक ग्रामपंचायतीत त्या लावायच्या आहेत, त्याच्या दिवंडी पिटवायच्या आहेत. त्याची एक प्रत 58 लाख नोंदींचा एक त्याला आपण पेनड्राईव्ह नाही म्हणणार, त्यासाठी हार्ड डिस्कच द्यावी लागेल की हार्ड डिस्क दादांना द्यायची आहे आणि त्याच्या प्रिंटेड कॉपी देखील दादांना द्यायची आहे, जेणेकरून समाजाची लोक घराघरामध्ये गावागावामध्ये जाऊन एखादा जर व्यक्ती कोण आला नसेल, राहिला असेल, त्याला माहीत नसेल तर तो येऊन त्याचं नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जाईल. ते देखील आपण केलंय. तो डेटा खूप मोठा असल्यामुळे त्याच्यावरती मंत्रालयात एक कक्षच काम करतंय आणि मला वाटतं 30 दिवसाची आम्ही दादांची त्यासाठी मुदत घेतली होती. 30-32 दिवसात तो देखील डेटा देण्याचं काम आणि गावागावात दवंडी पेटवून काम करायचं चालू झालंय. विखे पाटील साहेबांनी लाड साहेबांना दोघांना माझं सांगणं आहे की बाबा तुमच्यामुळे आम्ही मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास ठेवलाय. तो विश्वास सार्थ करण्यासाठी कामं पटापट करा. तुम्हाला काय 4 महिन्यांनी द्यायचंच आहे, 2 महिन्यांनी द्यायचंच आहे ना आज पण द्यायचंच आहे, तर मग ते विश्वास संपादन करून घ्या. काय होतं मग ते लय रापिलं ना, म्हणजे राबिलं जर जास्त तर त्या माणसाला असं वाटतं यांनी लयच खस्ता खाऊन लयच नरड्याला आणून दिलं. जसं की म्हणजे उत्तर लगेच देतोय, जसं की तुम्ही मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती लागू केल्या आणि सोयी सुविधासह, म्हणजे ही मराठा समाजासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे की सुविधा सहित तुम्ही पुरवले. ते बी शालेय याच्यापासून तुम्ही मागास प्रवर्गातल्या सगळ्या सोयी सवलती दिल्यात, शालेय शिक्षणाच्या दिल्यात, तुम्ही क्रीडा विभागाच्या पण दिल्यात, तुम्ही तंत्र उच्च शिक्षणाच्या पण दिल्या, तुम्ही वैद्यकीय त्या पण दिल्यात, जो की चंद्रकांत दादाकडे हा विभाग येतो. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध या विभागाच्या पण सवलती आणि सोयी आणि सुविधा या पण तुम्ही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना केल्या. त्यामुळे तुमचं कौतुक आहे. रोजगारात तुम्ही, उद्योजकतामध्ये तुम्ही जे आता नवीन नियोजनात सरकारच्या असत्या काही योजना त्या सुद्धा मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सोयी सुविधा पण लागू केल्यात आणि सवलती पण केल्यात. त्या तीनही विषयात तुम्ही केल्यात. पण काय झालंय बरं का लाडसाहेब, तुम्ही सुविधा दिल्या, सरकार भार उचलणार आहे, गरीब लेकरांचं मराठ्यांचं कल्याण होणार आहे. तुम्ही जे आर काढलाय 5 जूनला, आज आहे 19 जून, शाळेत 100% आता आमच्याकडून फीस घेतली. म्हणजे आपण जे म्हणतो ना, गोड बोलून येड्यात काढल्यासारखं ना ते नसावं. जर सरकार सांगतंय इथं की संबंधित प्रशासकीय विभागामार्फत योजनांची तात्काळ अंमलबजावणी करायची, मग अधिकारी मोठे झालेत का सरकारला अधिकारी बदनाम करणार आहेत याचं उत्तर तरी मला एकदा द्या. का सरकारमधलं आणि मराठ्यांमधलं प्रेम टिकू द्यायचं नाहीये असं काही उद्देश आहे का, ते तरी मला एकदा सांगा अधिकाऱ्यांनी. नसता सरकारने तरी सांगा की आम्ही तुम्हाला येड्यात काढायसाठी जे आर काढतोय. आम्हाला येड्यात नका काढू. तुम्ही जर एवढं मोठं मन करून ह्या गोष्टी दिल्या, 15 तारखेपासून आज 19 पर्यंत 4 दिवस झाले 100% मराठ्यांच्या पोराकडून फीस घेतली जाते. शाळेत जर आम्ही गेलो तर शाळेतले लोक म्हणायला लागले ते सरकारनं आम्हाला सांगितलेलं नाहीये. मग आता ही लाडभाऊच्या कानावरती गोष्ट पाहिजे. आता तुम्ही सुविधा दिल्यात, पण जर फीसच 100% आमच्याकडून वसूल होणार असली आणि त्याच्यानंतर जर सोयी सवलती दिल्या असतील तर आम्ही पुस्तकं पण घेतले, आम्ही कपडे पण घेतले, आम्ही तुम्ही हॉस्टेल दिलं नाही म्हणून आम्ही खोल्या पण भाड्याने केल्या रूम मालकाच्या तिथं जाऊन. ही कळतंय तुम्हाला. ते तुमचा त्याशी जे फोन आला मला ते मी ते सगळे कागदपत्र घेऊन येणार आहे. म्हणलं तेच घेऊन या, काय होईल मग त्याच्यातले तुमचे माझे संभ्रम नकोय, आता नकोय. मग तुम्ही सांगितलं की आता तुम्ही गरम होणार आहे. सरकारनं जर जे आर काढलं तर अधिकाऱ्याला काय प्रॉब्लेम आहे? कारण तुम्हाला एखाद्या ग्राउंड लेवलचं माहित नसेल काय चाललंय. प्रत्येक शाळावाला जेवढे विभाग आहेत 100% फीस घ्यायला लागले. आता वैद्यकीयमध्ये फीस भरणार सोपं नाही राहिलं. मग वैद्यकीय आम्हाला, तंत्र शिक्षणावाले आम्हाला सुविधा आणि सोयी देत नाहीयेत. तोपर्यंत आम्ही काय करणार? शिक्षण व्हायला नको जायला. आम्ही गरीब असे येतं. आता तुम्ही त्याच प्रवाहात आलाय. मी आणखी तुम्हाला मोठेपणच देतो आणि देतच राहणार आहे. हे प्रेम टिकवायसाठी मी तुम्हाला सांगायला